जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया। अष्टविनायकापैकी 6वे असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री कल्याणपासून 140 ते 150 किलोमीटर, नाशिकपासून 150 ते 107 किलोमीटर व पुण्यापासून 100 ते 110 किलोमीटर, तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर शहरापासून 6 ते 7 किलोमीटर नयनरम्य अशा सह्याद्री पर्वतरांगेच्या डोंगरात कोरलेल्या पूर्व पश्चिम 28 लेण्याच्या समूहापैकी 7व्या लेण्यात असलेले गिरिजात्मक मंदिर म्हणजे श्री क्षेत्र लेण्याद्री। असे म्हणतात की या लेणीचे मूळ नाव कपिचित्त बुद्ध लेणी असे होते। पाली भाषेत कपी म्हणजेच माकड किंवा वानर व चित्त म्हणजे एकत्रित राहणारे म्हणजेच समूह। आज देखील आपणास मोठ्या संख्येने येथे माकडाचा खुला वावर आपणास पाहास मिळतो। त्यामुळेच कदाचित लेणी करणाऱ्यांनी किंवा येथे वास्तव्याला असणाऱ्या भिक्खू संघांनी या लेणी समूहाला कपिचित्त बुद्ध लेणी असे नामकरण केले असावे। पायथ्यापासून मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी बऱ्यापैकी पायऱ्या असून त्या अंदामान 350 ते 360 असू शकतात। मुख्य लेण्याच्या समूहापर्यंत आपण 25 ते 30 मिनिटात पोहोचतो। सह्या पर्वत रांगेत ही लेणी पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रमांकित केलेली आहे। लेण्याचे मुख हे दक्षिण दिशेला आहे। याच लेणी समूहात 6व्या लेणीत 14व्या लेणीत छान चैत्यगृह असून 7व्या क्रमांकावर ज्या लेणीत गिरिजात्मक गणेशाचे मंदिर आहे, तर बाकी सर्व लेण्या विहार म्हणजे भिक्षूचे निवासस्थान आहेत। प्रत्येक लेण्याकडे जाण्यासाठी छान अशा पायऱ्याची बांधणी केलेली आपणास पाहास मिळते। असे म्हणतात की भारतात एकूण 1600च्या आसपास कोरीव लेण्या आहेत। त्यातल्या त्यात महाराष्ट्रात 1200च्या आसपास, तर पुणे जिल्ह्यात एकूण 900च्या आसपास, तर जुन्नरमध्ये 700च्या आसपास कोरीव लेण्या आहेत। म्हणूनच या जुन्नरला पूर्वी जिज्ञनगर असे म्हणत असत। चैत्यगृहाच्या आतून निरीक्षण केले तर ते जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ येथील चैत्यगृहाच्या धाटणीतील दिसते। चैत्यगृहाच्या आतील दोन्ही बाजूस अष्टकोनी 5-5 खांबाच्या रांगा आहेत। खांबाच्या तळाशी व वरती जलकुंभाचे शिल्प कोरलेले आपणास पाहास मिळतात व कुंभाच्या वरच्या भागावर असलेल्या कोरीव चक्रावर वाघ, सिंह, हत्ती याचे छान शिल्पकृतीत कोरीव काम आपणास पाहास मिळतात व छताला अर्धा गोलाकार लाकडासारखा दिसणाऱ्या कमानी आपणास पाहास मिळतात। हे काम इसवी सन पूर्वी 90 ते इसवी सन 300 म्हणजेच सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद येथे सापडते। मंदिरात प्रवेश करण्यासाठी जिन्यातून दगडात कोरलेल्या पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते व त्यानंतर असलेल्या भव्य रेखीव दारातून आपण मंदिरात प्रवेश करतो। गिरिजात्मक लेण्याद्री मंदिराचा मुख्य मंडप हा 57 फूट लांब व 51 फूट रुंद असा भला मोठा आहे आणि विशेष म्हणजे या मंडपाला एकही खांब नाही। मंदिर जरी दक्षिणमुखी असले तरी मूर्ती उत्तरभिमुखी आहे, म्हणजेच मूर्तीला ठीक पाहिल्यास आपणास गणपतीच्या पाठीचे दर्शन होते। मूर्तीची सोंड डावीकडे आहे, तर मूर्तीच्या डाव्या बाजूला हनुमान तर उजव्या बाजूला शिवशंकर आहेत। कपाळ आणि नाभी हिरेजडित आहे। मूर्ती व गाभारा दगडात कोरल्यामुळे मूर्तीला प्रदक्षिणा घालता येत नाही। मंदिराच्या बाह्य बाजूस छान कोरीव काम आहे व गोड पाण्याचे टाका देखील आपणास पाहास मिळते। ह्या मंदिराबद्दल गणेश पुराणात एक कथा सांगितली जाते की आपल्या पोटी श्री गणेशाने जन्म घ्यावा अशी शिवपत्नी गिरिजा म्हणजेच माता पार्वतीची इच्छा होते। त्यासाठी माता पार्वतीने याच गुहेत 12 वर्ष मातीच्या मूर्तीची पूजा अर्चा करत कठोर तपस्या केली
माता पार्वतीच्या पूजा व तपस्याला प्रसन्न होऊन श्री गणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटू स्वरूपात माता पार्वतीला समोर प्रसन्न मुद्रेने प्रकट झाले। त्यानंतर श्री बाल गणेश ह्याच गृहेत कित्येक वर्ष वास्तव्याला राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते। मंदिराच्या प्रवेशद्वारात भव्य दिव्य वरांडा असून दोन्ही बाजूस 4 अष्टकोनी कोरीव खांब असलेले भव्य दिव्य खांब असून वरच्या बाजूस जलकुंभ व जलकुंभावर चक्र कोरलेले असून त्या कोरीव चक्रावर वाघ, सिंह, हत्ती सदृश्य शिल्प कोरलेले आपल्या नजरेत पडतात। तसेच वरांड्यात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टाक आहेत ते आज देखील वापरात आणले जाते। जुन्नर परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे आपण पाहू शकतो। त्यापैकी अगदी जवळच असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले श्री शिवनेरी व ओझरचा महागणपती। समोर दिसत असलेल्या अष्टकोनी 2 खांबाच्या मधून प्रवेश केल्यावर आपण चैत्यगृहात प्रवेश करतो, तर उजव्या बाजूने पायऱ्या चढून दरवाजात प्रवेश केल्यावर दगडी कोरीव जिन्यातून सरळ आपण मंदिराच्या वरांड्यात प्रवेश करतो। गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, त्यामुळे येथे मोठी जत्रा देखील भरली जाते। जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया, धन्यवाद।